नमस्कार, कंचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मक्याची सुपर टेस्टी अशी भाजी. तर ही तुम्ही नक्की करून बघा. याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी घेतलेला आहे एक मोठा मका, त्याचे छोटे काप केलेले आहेत. गोल केले आणि मधून कापलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तसे छोटे-छोटे काप करायचे आहेत आणि 4-5 कुकरच्या शिटीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आणि मस्त असे मके येतात. पावसाळ्याचा सीझन आहे, तर यामध्ये आपण मके खाऊन कंटाळतो, त्यासोबत भाजी करूया. आता इथे 8 तास मी चणे भिजत ठेवले होते आणि ते मक्यांसोबतच बॉईल करून घेतलेले आहे. इथे मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि अद्रक, मिरची, लसूण ह्याचा ठेचा बनवलेला आहे फोडणीसाठी. हे आता आहे वाटणाचं सामान. तर इथे मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे, छोटा कांदा भाजलेला आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर. आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत. इथे घेतलेला आहे अर्धा टमॅटो. तर हे सर्व साहित्य आहे. आता आपण वाटण घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा मी थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेतलेलं आहे. मऊसूद असं वाटण वाटायचं आहे. वाटण वाटून झाल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मोठं पातेलं ठेवलेलं आहे. असं पसरट पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि मोहरी याची फोडणी दिलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता मस्तपैकी अशी फोडणी झालेली आहे. यासोबतच आपण ठेचा टाकतोय. ठेचा जो आहे तो मिरची, अद्रक आणि लसूण ह्याचा बनवलेला आहे. अर्धा मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालत आहोत कांदा. कांदासुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंग झाल्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. टॅमॅटोही परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो नरम झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार आपण मसाले घालणार आहोत. इथे मी आगरी मसाला आहे 2 ते 2.5 चमचे घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला. तुम्हाला आणखी याच्यामध्ये मसाले ॲड करायचे असतील करू शकता. आता हे मसाले आपण परतून घेणार आहोत. 10 सेकंद असे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत शिजवलेले चणे. चणे चांगले नरम झालेले आहेत, त्यामुळे ह्यांना जास्त वेळ लागणार नाही. मसाल्यांमध्ये चणे असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपण उकडलेले मकेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. ते सुद्धा यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण उकडताना जे पाणी असतं ते फेकून द्यायचं नाही, तर इथेच वापरायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं, उकडताना मी मीठ घातलं होतं. आपण मीठ घालतो उकडताना ते पाणी आहे, म्हणून मिठाचं प्रमाण जे आहे ते नंतर कमी घालायचं आहे. आता हे आपण 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहोत. बघा इथे एक उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे. जे सुरुवातीला मी दाखवलं होतं ते 2 चमचे वाटण घालायचे आहे आणि परत 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे भाजी आपली मसाल्यांमध्ये, वाटणामध्ये एकजीव होईल आणि खूप छान चव लागेल. तरी परत आपण 5 मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत. इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आधी आपण उकडताना मीठ घातलं होतं. आता इथे आपण 2 ते 3 मिनटं परत शिजवून घेऊया. बघा इथे भाजी तयार झालेलीच आहे. किती छान दिसते आणि चवीला तर खूप छान लागते. तर मक्याची भाजी तुम्ही चण्यामध्ये करू शकता किंवा मटरमध्ये करू शकता किंवा वालामध्ये करू शकता. तर वेगवेगळे कडधान्य वापरून आपण त्याच्यामध्ये मक्याची भाजी करू शकतो किंवा नुसती केली तरी छान लागते. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार.